बोंधू अशोक खराच्या बायकोलाही अटक होण्याची शक्यता आहे। शिर्डीतील शेतकऱ्याची जमीन बळकावल्या प्रकरणी पोलिसांनी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीसह 5 जणांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे। या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अरविंद बावके आणि किरण सोनवणे या 2 आरोपींना राहता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। शिर्डीतील रावसाहेब गोनकर या सामान्य शेतकऱ्याला सावकारीच्या पाशामध्ये अडकवून त्याची कोट्यवधींची जमीन खरातने बळकावल्याचा आरोप होतोय आणि या संपूर्ण प्रकरणी खरातची पत्नी देखील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे, त्यामुळे तिला देखील अटक होऊ शकते। सदर प्रकरणामध्ये आरोपींचा कुठलाही प्रत्यक्ष संबंध नसल्याचा युक्तिवाद हा आरोपीच्या वतीने करण्यात आला। जे काही वादातल्या जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण आहे त्या गैरव्यवहारातल्या रकमा या काय अरविंद बावकेंना प्रत्यक्ष स्वरूपात मिळालेल्या नाही, तशा स्वरूपाची कुठलीही पुरावे नाहीत आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता तपासी अधिकाऱ्यांनी गुन्ह्यामध्ये 7 दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली होती। आरोपींचा सगळा युक्तिवाद, अभिलेखावरचे कागदपत्र या सगळ्या गोष्टीचा विचार करून माननीय न्यायालयाने 3 तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडी दिलेली आहे।